तेव्हाचं गाव आठवा आणि आजचं गाव बघा. तुमच्या स्वतःच्या डोळ्याला सुद्धा हा बदल दिसतोय. मी परवा ज्या दिवशी निमंत्रण स्वीकारलं मागच्या आठवड्यात, तेव्हाही आत येऊन दर्शनासाठी जेव्हा आले तेव्हा मी पाहिलं इतकी सुंदर झाडं लावलेली आहेत, वॉकिंग ट्रॅक झालेला आहे, भगवान बाबांची देखणी मूर्ती तर आपल्या समोर दिसतेच आहे. आता पुढच्या भागाचं कॉन्क्रिटीकरणाचंही काम सुरू झालेलं आहे. गावातले म्हणून जेवढे विषय आहेत तेवढे निश्चितच पार पडतायत. पण तुम्हाला असं वाटलं की आता ताई आल्या, मग तुम्ही म्हणलात ताई तुमचे गडकरी साहेबांचे संबंध चांगले आहेत आणि म्हणून तुम्ही आमचं रस्त्याचं काम हे मार्गी लावलं पाहिजे. बरोबर आहे. सुदैवाने मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने आजपर्यंत मी गडकरी साहेबांना एखादं काम सांगितलं आणि त्यांनी केलं नाही असं कधीही झालेलं नाही. आणि हे मी म्हणत नाहीये, स्वतः गडकरी साहेब विधानसभेच्या प्रचारामध्ये केज विधानसभेच्या प्रचाराला आले होते त्यावेळी त्यांनी स्वतः त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की मी आजपर्यंत तुमचं कुठलंही काम नाकारलेलं नाही. फक्त आता ज्या रस्त्याला नंबरच नाहीये त्या रस्त्यासाठी केंद्राचा निधी आणणं हे थोडंसं जिकिरीचं काम आहे. त्यामुळे आधी त्या रस्त्याला नंबर पाडून घेणं ही पहिली प्रक्रिया आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी निधी आणणं हे निश्चित होईलच.